पुरणपोळी करता करता हालत खराब. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे होळी, तर तुम्हा सर्वांना अगोदर तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी. होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच, तर मीही आज पुरणपोळी करणार आहे. आणि ती कशी करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. अगदी इझी मेथड आहे, पटकन होते. काही लोकांना असं जास्त वाटत असेल पुरणपोळी करणं म्हणजे कठीण काम आहे, तर अगदी नाही. खूप इझी आहे, छान आहे, टेस्टी आहे. आणि मी तर अगदी इझी वेली करते. मला पुरणपोळी खूप आवडते, यशला धनींनाही भरपूर आवडते, तर मी नेहमीच करत असते. तर आज मी तुम्हाला दाखवते की मी पुरणपोळी कशी करते. तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी अगोदर पुरण करावं लागेल आणि आधी तेच करून घेऊया. तर चला मग. हे बघा, 1/2 किलो चण्याची डाळ आहे, जी मी सकाळी भिजत टाकलेली. आता म्हणजे 1-1.5 तासात तर डाळ चांगली भिजते. आधी तिला मी शिजवून घेते. एक 3 ते 4 शिट्यांमध्ये डाळ माझी अगदी छान शिजली आहे, एकदम सॉफ्ट झाली आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 किलो गूळ टाकते. म्हणजे हा अंदाजच आहे की 1/2 किलो डाळीमध्ये 1/2 किलो गूळ. यामध्ये मी आता हे 1/2 किलो गूळ टाकलेला आहे. बारीक गॅसवर ठेवणार आहे आणि गूळ मेल्ट होऊन देईल. मी जे गूळ टाकलेलं होतं तेही छानपैकी मेल्ट झालेलं आहे. बघा, कुकरमध्येच केलं. आता याच्यामध्ये मी 1 चमचा इलायची पावडर टाकणार आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर टाकणार आहे. सुंठ मी चेचून घेतलेली आहे. इलायची पावडर ही मी करून ठेवलेली होती. आणि छान हे पुरण ना असं घट्ट झालेलं आहे. ते मी मिक्स करते, 5 मिनिटं ठेवते. आणि हे माझ्याकडे पुरण यंत्र आहे, याच्यामध्ये मी बनवून घेते. हे बघा, माझं पुरण हे रेडी झालेलं आहे. छान घट्ट झालेलं आहे. म्हणजे पोळीमध्ये टाकलं ना की पटकन लाटता येतं. थोड्याच वेळात पुरणपोळ्याही करून घेते. ॲक्च्युली आज संध्याकाळी ना आमच्या बिल्डिंगच्या इथे खालीच होळी ही पेटवली जाते, तर तिथे जाणार आहे मी पूजा करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला घेऊन जाते नारपोली साईप्रसन्न सोसायटीमध्ये, जिथे एक गाव एक होळी या कॉन्सेप्टने सेलिब्रेशन केलं जातं. म्हणजे पूर्ण सगळ्या एरियातल्या बायका या खूप छान सुंदर तयारी करतात, एकत्र येऊन पूजा करतात, होळीच्या भोवती एकत्र फेऱ्या मारतात आणि मग ते होळी तिथे पेटवली जाते. आणि खूप खूप छान वाटतं. म्हणजे मी तिथे जातेच पाया पडण्यासाठी, तर तुम्हालाही घेऊन चालते, तुम्हीही बघा. आणि खरोखर खूप छान वाटतं. आपले फेस्टिवल्स हे किती छान असतात ना, किती कलरफुल असतात. तर त्यापैकी एक आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युलीमध्ये फक्त कलरच आहे. तर आज होळी पेटणार, उद्या रंगपंचमी आहे. तर मी काही फारसं खेळत नाही. आता बघूया उद्याचं कसं काय आहे ते. कारण की कलर परमनंट जे यूज केले जातात खेळण्यासाठी हे थोडं चुकीचं आहे. म्हणजे आपल्या स्किनसाठी चांगले नसतात. हां, हर्बल कलर यूज करा, पण ते जेव्हा होळी खेळणं हे चालू होतं त्यावेळेस मग कसं भान राहत नाही. कलर लावणं, पाण्याने खेळणं हे सगळं चालतं, पण काही वेळेस परमनंट कलरचाही वापर केला जातो, जो मला नाही आवडत. तर बघूया उद्याचं काय. माझं नक्की नाही आहे की मी खेळणार आहे का नाही खेळणार आहे. पण आज आधी तर छानपैकी जाऊन पाया पडून येते होळीच्या, आणि उद्याचं बघूया. पण आधी तर मला पुरणपोळ्या करायच्या आहेत, तर चला आधी पुरणपोळ्या करून घेऊया. हे बघा, मी आता पुरणपोळी करायची सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली मी यावेळेस ना मैद्याच्या पुरणपोळ्या केल्यात, मैद्याच्या पिठाच्या. मी नेहमी या गव्हाच्या पिठाच्या करत असते. म्हणजे हा सण असा आहे ना होळीचा, ज्यामध्ये पुरणपोळी बनते, तो माझ्याकडे 12 महिने सेलिब्रेट केला जातो. कारण की धनींना, यशला हे पुरणपोळी फार आवडते. तर मी नेहमी नाश्त्यासाठी पुरणपोळी करतच असते. म्हणजे पुरण आणून हे बनवून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि गरम गरम नाश्त्याला पुरणपोळी खायची. हे आवडतं आमच्या सगळ्यांना, इव्हन मलाही भरपूर आवडते. तर मग मी नेहमी करतच असते. तर आज मी म्हटलं चला आज जरा मैद्याच्या पिठाचे आपण करूया, त्याही छान लागतात. पण नेहमी खाण्यासाठी गव्हाचं पीठ हे जास्त बेटर आहे, तर त्याही छान लागतात. तर आता पुरणपोळ्या होतात ते आणि छान झालेल्या आहेत. घी टाकायला असं कंजूसी नाही केलं पाहिजे ना, असं छानपैकी टाकलं पाहिजे की नाही.
पुरणपोळी करता करता हालत खराब, म्हणजे इतकं गरम होतंय बाप रे. माझ्यासारख्या बाईला घाम फुटलाय, म्हणजे जिला कधी घाम कसा असतो तो माहित नाहीये, तिला घाम फुटलाय. म्हणजे किती गरम होतं यार आता खरोखर. धनी तर सांगत होते आता तर अजून जास्त गरम होईल, होळी पेटल्यानंतर अजून गरम होतं. ओ माय गॉड, कशाला पेटवतं, जाऊ दे नका पेटवू. खरोखर खूप गरम होतं. माझी तयारी झालेली आहे, खाली जातो, होळीची पूजा करतो. तर मी घेतलेला आहे पुरणपोळी, पापड, हळद कुंकू, तांदूळ, दिवा, अगरबत्ती आणि पाणी. आता धनी खालून नारळ घेऊनच येतील. खाली चालू झालेला आहे त्यांचं डांबडूम डांबडूम. तर चला, सगळ्या बायका पण जमा झालेल्या आहेत. आता आमच्या इथे होळी पेटवलेली आहे. अगदी सगळ्या बायका एकत्र जमा झाल्या, छान पैकी झालेला आहे. आता आम्ही चालले नागपूरला, तर आपण तिथे कशी होळी होते ती बघूया. चला मग.
हे बघा बॉडी बिल्डर. आता आलेत जेवायला आणि नंतर चाललेत होळी खेळायला. होळी तर खेळ आपला मराठ्यांचा सण आहे. आपण नाही होळी खेळणार तर कोण खेळणार? म्हणजे किती वय किती झाले तुमचं? वय सांगायचं ना. होळी खेळतात स्वतः आणि मला कपडे धुवायला लावतात. सगळे मागून ठेवतात. तू माझी अर्धांगिनी आहे. मी होळी खेळत तू कपडे धुवा. आपण उलट करूया. तू जेवण बनवायची. आपण उलट करूया अर्धांगिनी. चला चेंज करून घ्या. धनींना आता जायचंय पुन्हा. मी बघितलंच नारपोली साई प्रसन्न सोसायटीमध्ये किती छान पद्धतीने होली सेलिब्रेशन होतं. सगळ्या बायका किती सुंदर दिसत होत्या आणि छान एकत्र पूजा करतात, फेऱ्या मारतात आणि मग तिथे होलिका पेटवली जाते, होळी पेटवली जाते. खूप छान. आणि मी ही पूजा करून आली आहे आणि छानपैकी चटके पण घेऊन आली आहे. बापरे इतके चटके लागत होते ना. म्हणजे लिटरली ना असं साडी सुद्धा गरम झालेली होती. इतकं गरम होतं बापरे. पण असू दे, वर्षातनं एकदा आपला हा सण आहे, तो आपण हौशीने मौजीने केलाच पाहिजे सेलिब्रेट. तर आता हा व्लॉग मी इथेच संपवते. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय अँड हॅपी होली. हो, आणि उद्या धुलीवंदन आहे तर जरा लिमिटमध्ये बोलतात ना, हर्बल कलर्स यूज करा. केमिकल्स किंवा परमनंट कलरचा वापर करू नका. अगदी दुसऱ्या दिवशी माणसं ओळखता येत नाहीयेत असं काही प्रकार करू नका. तर हेल्दी होली खेळा, चांगली खेळा, स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या. सो बाय.